नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी बघा, पूर्ण उंची घेतली आहे 13.5, 9.5ची घेतली आहे घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी, 5.25 इंचाचं घेतले शोल्डर। जितकं शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा। नंतर द्यायचा आपल्याला ह्याप्रमाणे गळ्याला आकार। अगदी सुंदर असा आकार आज आपण देणार आहे आणि छान अशी डिझाईन त्याच्यावरती बनवणार आहे। बघा, हा जो आकार आपण दिला तोच घेतला कट करून, मोंढ्याचा आकारसुद्धा कट केला आणि आता घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर। मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। याप्रमाणे पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि अगदी व्यवस्थित असं लावून पिना लावून घ्यायच्या। इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे वापरायचं नाही आहे म्हणून आपण ह्या पिना लावल्या आणि अगदी व्यवस्थित असं गळ्याच्या बाजूने 1.5 इंच अंतर सोडून एकसारखी शिलाई मारून घ्यायची। बघा, शिलाई मारून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा। अगदी व्यवस्थित आणि सावकाश कट करायचं आहे, कुठेही अस्तरला धक्का लागणार नाही याची पण खात्री करून घ्यायची। कपडा कट केल्यानंतर आपल्याला असे छोटे छोटे कट मारायचे बघा, म्हणजे आपल्याला अस्तर वळवायला प्रॉब्लेम येणार नाही। आता अस्तरमध्ये पलटी करून वरती द्यायची आपल्याला दाबटीप। अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची, म्हणजे जसा गळा आपण कटिंग केला तसाच तो आपला शिवून तयार होईल। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे। दाबटीप देऊन झाल्यानंतर कपड्याला पलटी मारायची आणि पूर्ण अस्तर आपल्याला घ्यायचं आहे जॉईन करून। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला सगळीकडनं अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि उरलेला कपडा घ्यायचा कट करून। सगळीकडनं जो एक्स्ट्रा कपडा दिसतोय तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल। लगेच पाठीवरचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे। इथे पॉईंट टाकायचा आणि आपल्याला खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच पकडून दोघंही टक्स एकसारखेच मारून घ्यायचे। त्याच्यानंतर लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टी छोटी असल्यामुळे आपण तिला जॉईंट दिला। आता पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरतून अशी सिंपल अशी ठेवून आणि एक शिलाई मारून घ्यायची। सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आहे, पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, पाठीचा भाग अगदी व्यवस्थित असा आपला तयार झालेला आहे। इथे आपण आहे ना असा आकार देणार आहे। बघा, ह्याप्रमाणे ह्या बाजूने सुद्धा आपल्याला तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे आणि बाजूला ठेवायचं। आता आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला, साधारण 1 ते 1.5 इंचाची पट्टी घ्यायची, तिला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची। नंतर सुईच्या सहाय्याने तिला असं पलटी करून घ्यायचं आहे। आणि साधारण आपल्याला त्याचे करायचे 1.5 इंचाचे तुकडे। बघा, ह्याप्रमाणे आपण तुकडे करून घ्यायचे। ही डिझाईन आपल्याला इथे लावायची। बघा, ती पट्टी ना अशी फोल्ड करायची आणि ते खालच्या साईडला आपल्याला ही डिझाईन अशी लावून घ्यायची।
पूर्ण गळ्याला आपल्याला ती डिझाईन लावायची नाही आहे, फक्त खाली जो गोल आकार आहे त्याच आकारावरती आपल्याला ही डिझाईन पॅक करायची आहे. खूप सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आज आपण बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा अगदी छान असं आपण हे डिझाईन आपली लावून झाली. आता आपल्याला लागणार आहे नॉड आणि ती आपल्याला त्या डिझाईनमध्येही ओवून घ्यायची बघा ह्याप्रमाणे, आणि त्याचे दोन्ही टोकं आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत. बघा याप्रमाणे आपली ही डिझाईन तयार झाली. नंतर आपण दुसऱ्या 2 अंकी पट्ट्या घेतलेल्या आहे. ही 3 इंच रुंदीची पट्टी आहे आणि ही 2 इंच रुंदीची पट्टी. बघा एक पट्टी छोटी आणि एक मोठी अशी आपल्याला घ्यायची आहे. एका बाजूने त्याशी एकावर एक ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे शिलाई मारल्यावर त्याला द्यायची दाबटीप, आणि दाबटीप दिल्यानंतर आपल्या जी पट्टी जास्त आहे ती अशी बाहेर काढायची आणि आपल्याला तिथे पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. या कडेने सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे आणि याची बनवायची आपल्याला फ्रिल. बघा याप्रमाणे पूर्ण व्यवस्थित अशी आपल्याला ही फ्रिल बनवून घ्यायची आहे. जी रेषा आपण मारली तिथे आपल्याला ती फ्रिल लावायची. त्याच्या आधी आपण गळ्यावरती लेस लावून घ्यायची आहे. जी रेष मारली त्या रेषेपर्यंतच आपल्याला ही लेस पॅक करायची. लेसला दोघं साईडनी शिलाई मारून घ्यायची म्हणजे लेस व्यवस्थित बसते. थोडंसं अंतर ठेवून आपण दुसरी लेस सुद्धा लावून घेतली. 2 लेस आपण इथे लावल्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 2 लेस ह्या लावून घ्यायच्या आणि जी रेष आपण मारली त्या रेषेपासून आपल्याला ही फ्रिल लावायला सुरुवात करायची. बघा ह्याप्रमाणे आपण ती फ्रिल लावणार आहे आणि सुंदर अशी डिझाईन आपली कमी वेळातच तयार होणार आहे मैत्रिणींनो. ह्याच्यावरती सुद्धा आपण जी वरती गळ्याला लेस लावली तीच लेस इथे वापरायची आहे आणि सुंदर असा आपला गळा तयार करायचा आहे. लेसला दोघं साईडनी शिलाई मारायची म्हणजे लेस अगदी व्यवस्थित बसते. आता आपल्याला लटकनसाठी एक फ्रिल बनवायची. त्याच्यासाठी आपण 1.5 इंच रुंदीचा कपडा घेतला, त्याला शिलाई मारून घेतली आणि तिची अशी फ्रिल बनवून घेतली. बघा ह्याप्रमाणे लटकनसाठी आपण चौकोनी तुकडे घेतले. त्याचा एक कोपरा कट केला, त्याला गोल आकार दिला, जॉईंट करून त्याला पलटी मारून वरतून दिली दाबटीप आणि त्याच्यावरती फ्रिल लावून सुंदर असं लटकन आपल्याला बनवायचं आहे. याच्यावरती सुद्धा आपण एक लेस लावणार आहे. जी गळ्याला वापरली तीच लेस इथे वापरायची आहे. नॉड लावून सुंदर लटकन ही तयार करायचं आहे. बघा दुसरे लटकन आपण ह्याच प्रमाणे बनवणार आहे. लटकन बनवून झाले आणि 2.5 इंच वरतून मोजून आपल्याला हे दोन्ही नॉड असे जॉईंट करून घ्यायचे. बघा आपली डिझाईन झाली तयार. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोज आपल्या छान छान डिझाईन बघत जा. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीत ब्लाऊज डिझाईन कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.